जळगाव विधान परिषदेतही महायुतीत बंडखोरी पाहायला मिळते। जळगाव विधान परिषदेत महायुतीकडून भाजपच्या नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर शिवसेनेच्या बंडखोरांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। रेश्मा काळे आणि शिवसेनेच्याच दीपक धांडे यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे जळगावातील महायुतीतील बंड शमवण्याचं आव्हान महायुतीसमोर असणार आहे। मी बंडखोरी करून महिला आघाडी माझ्या सोबत आहेत, म्हणून मी त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या साथ असल्यामुळे मी हे फॉर्म भरलेला आहे। एक महिला असून माझी इच्छा होती की आजपर्यंत ही जागा महिलाला सुटलेली नाही आहे, म्हणून मी हे फॉर्म भरलेला आहे। हे जे आमदार ह्या निवडणुकीमध्ये उभे होते किंवा निवडून आलेले होते, त्यांनी कुठलाच विकास या जळगाव जिल्ह्याचा केलेला नाही आहे। आणि मी माझी पत्नी गेल्या 3 पंचवार्षिकमध्ये भुसावळ शहरातून स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडणूक लढवलेली आणि जिंकून सुद्धा आलेली आहे। मला स्थानिक जे जनतेचे प्रश्न आहे ते मला त्याची पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे मी हे प्रश्न घेऊन हे निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की मी ह्या निवडणुकीमध्ये मला जनतेचा आणि नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल आणि मी निवडून येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।